मग काय ठरलं? नोकरी करायची का व्यवसाय? व्हिडिओच्या आधी सांगता का व्हिडिओ पाहून सांगता? बरं ठीक आहे, व्हिडिओ पाहून सांगा. तर युवकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न नोकरी करावी की व्यवसाय? बघा, नोकरी आणि व्यवसाय दोन्हीही चांगलं आहे आपापल्या जागेवर. तुम्ही कशासाठी बनलेले हा महत्वाचा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला सांगतो, नोकरी की व्यवसाय हे तुम्ही स्वतः निवडा व्हिडिओ पाहून. तर पहा, नोकरी कोणासाठी आहे? निश्चित मासिक पगार पाहिजे, महिन्याला इन्कम आला पाहिजे, जोखीम न घेणारे, रिस्क नको मला जीवनामध्ये, भांडवल नाहीये किंवा गुंतवणूक करायला बी तयार नाही, माझे पैसे गमवायचे नाहीये, आर्थिक स्थिरता पाहिजे, मला स्थिर इन्कम पाहिजे, ठरलेल्या वेळेत 9 ते 5च काम करील, 6 वाजता जाणार नाही, अनुभव कमी असलेले, ज्याला अनुभव कमी आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या जास्त आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, काम करावंच लागेल, त्यांनी नोकरी निवडा. कंपनीच्या सुविधा पाहिजे, नियम सिस्टीम प्रोसेस यामध्ये काम करायला आवडणारे पाहिजे. थोड्याशा काही गोष्टी ऐकून पण घ्यावं लागतात, बोलणे बी खावं लागतात, कामात स्थिरता आणि मानसिक शांतता पाहिजे, त्यांच्यासाठी ही नोकरी मस्त आहे. तर मग पहा, व्यवसाय कोणासाठी? रिस्क घेण्यासाठी तयार असतात नेहमी, काही चिंता नाही, झालं चालतो नुकसान, स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे, कोणाला विचारायचं काम नाही, मोठे स्वप्न पाहायचं, मोठी कमाई करायची जीवनामध्ये असं पाहणारे, समस्यावर उपाय शोधण्यात पट आहेत, उपाय लगेच शोधतात, नवीन कल्पनावर काम करणारे, क्रिएटिव्ह आहे, काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे, कठोर परिश्रम, जास्त वेळ देऊ शकतात, आहे माझ्याकडे ॲबिलिटी, व्यवसाय चांगला आहे, लोकांशी संवाद करण्याचं कौशल्य, नेटवर्क मध्ये चांगले आहेत ते लोक, नेतृत्व अंगात आहे, हे पण महत्वाचं आहे, चुका झाल्या तरी पुन्हा उभं राहू, ठीक आहे, ही गोष्ट अंगात पाहिजे, आणि स्वतः काहीतरी स्वतःच्या नावानं ज्याला निर्माण करायचंय त्यांनी व्यवसायामध्ये यायचंय, पण रिस्क खूप जास्त आहे. चला दोघातला फरक पाहूया आपण शॉर्ट पॉइंट मध्ये. कमाई इथं निश्चित पगार आहे, इथं कमाई अनलिमिटेड आहे, पण जोखीम इथं खूप कमी आहे, खूप जास्त जोखीम आहे. दोघातला फरक पाहून घ्या. गुंतवणूक इथं गुंतवणूक काय लागत नाही, डायरेक्ट तुमचा पगार सुरू होतो, इथं भांडवल लागते. वेळ इथं ठरलेली वेळ आहे, इथं वेळ ठरलेली नाही, कधी पण जावं लागेल, काम करावं लागेल. स्थिरता इथं स्थिरता आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही, इथं सुरुवातीला तर तुमचे प्रॉब्लेम आहेत. जबाबदारी इथं लिमिटेड आहे, काम संपलं मी चाललो, इथे 100% जबाबदारी तुमचीच आहे, बरं का, रात्रभर काम करावं लागेल कधी कधी. निर्णय घेताना कंपनीचे सरकारचे निर्णय असतात, टेन्शन घ्यायचं काम नाही, इथं स्वतः निर्णय घ्यावा लागेल कठीण परिस्थितीमध्ये. ताण, टार्गेट, बॉसचं ताण असणार इथं, इथं पण आहे, इथं तुम्हाला बाजाराचं नुकसान बिकसान ऍडजस्ट करावं लागेल, हा पण ताण येणार आहे. इथं वाढीची संधी, इथं मर्यादित प्रमोशन आहे, पगार काय असा काही दुप्पट तिप्पट वाढणार नाही, पण इथं वाढीच्या अमर्याद संधी आहेत, कधी कधी मोठे मोठे प्रोजेक्ट पण भेटू शकतात. इथं काय कौशल्य वापर, इथं ठराविक क्षेत्रातलं कौशल्य, पण इथं तुम्हाला विविध कौशल्याचा वापर करावा लागेल. काम नोकरीसारखं आणि उत्पन्न व्यवसायासारखं हे कधीही पॉसिबल होणार नाही. आता तुमच्या दृष्टीनं नोकरी आणि व्यवसाय कसा निवडावा कॉमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे पुढच्या युवकांना समजेल आणि व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.